नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे पिठलं किंवा झुणका. तुमच्याकडे काय म्हणतात, पिठलं म्हणतात की झुणका म्हणतात. आज म्हणजे असं खूप दिवसानंतर आईच्या झुणक्याची आठवण आली, म्हणून म्हटलं आपण पण बनवून बघावं की आपल्याला जमतं की नाही. म्हणून म्हटलं चला बनवतेच आहे, तर तुमच्या संग पण रेसिपी शेअर करते. मी एक कांदा घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतली, 3-4 हिरवी मिरची घेतली, थोडासा कढीपत्ता घेतला, हे असं कापून घेतलं. त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2-3 चम्मच तेल घालून घेतलं आहे. थोडंसं तेल असं गरम झालं की मी थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी जो एक चिरलेला कांदा घेतलेला तो कांदा घालून घेतला आहे. थोडासा कांदा हलकासा लाल होईपर्यंत, म्हणजे असं ब्राऊन दिसेल अशा लालसर आकाराचा थोडासा आपण फ्राय करून घेऊया. असं गॅस थोडासा पहिला फास्टच ठेवला आहे. आणि जरा माझी घाई पण होती आणि गरम गरम पिठलं मला खूप आवडतं आणि असं मला अधूनमधून ध्यान झालं की मी करतेच. आणि त्यानंतर हे असं थोडीशी मिरची घालून घेतली, हे असं थोडंसं लालसर फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी थोडीशी हळद घालून घेतली, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी तुम्हाला हिशोबाने. आणि थोडीशी तेलात घातली की त्याचा वेगळा वास वगैरे येत नाही, म्हणून मी त्याला पण थोडंसं फ्राय करून घेतलं. त्यानंतर मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून घेतल्याच्यानंतर त्याला मी अशी उकळी काढायसाठी साईडला गॅसवरती ठेवलेलं आहे. त्यानंतर मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये 3-4 चम्मच पीठ काढून घेतलेलं आहे. एक 4 चम्मच पीठ काढून घेतल्याच्यानंतर त्याला हलकंसं म्हणजे पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही पण करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते. माझी आई बनवते असे बेसन, मला खूप आवडतं तिच्या हातचं. पण तिच्यासारखं होईल की नाही माहिती नाही, पण मी करून बघते. आणि त्यानंतर असं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला, हे बघा. आणि थोडंसं मिक्स करून छान घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून घेऊया, 1-2-3 मिनटं. झाकण ठेवून घेतल्याच्यानंतर छान असं चुटचुटतं ते. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण आवडतं का झुणका भाकरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुढच्या वेळेस मी पूर्ण झुणक्या भाकरीची रेसिपी शेअर करेल. हे बघा. आणि असं छान चुटचुटलं की थोडंसं मीठ वगैरे घालून घ्यायचं चवीनुसार. आणि त्यानंतर वरतून चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आपण, बघू शकता तुम्ही. हे बघा, वरतून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि असं 2 मिनटं झाकून ठेवायचं. परत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा किती छान चुटचुटतं आहे बघा. असं चुटचुटलं की समजायचं आपलं झुणका, काय बेसन म्हणत असताल तुम्ही किंवा पिठलं म्हणत असता, तयार आहे. बाय बाय सगळ्यांना.